Subscribe the Unique Academy's YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे अश्विनी नारायण गर्जे. मी पाथर्डीची रहिवासी आहे. माझं डिस्ट्रिक्ट आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट. माझी आई गृहिणी आहे आणि माझे वडील आहेत कीर्तनकार. त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरील संगीत भजनाचे कार्यक्रम केले. माझे 10वी आणि 12वी हे पाथर्डीमध्ये झाले, स्त्रीतिरोगी विद्यालय पाथर्डी येथून. आणि 12वी नंतरचं शिक्षण म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे मी पुण्यामधून केले, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून. त्यानंतर मी पास आउट आहे 2015ची आणि 2016 पासून मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. आणि जेव्हा मी अभ्यास सुरू केला तेव्हा मी घरी होते ऍक्च्युली, आणि घरी राहूनच मी पूर्व परीक्षा आणि मेन परीक्षा 2017ची क्वालिफाय झाले होते. तर मला इथे सांगावंसं वाटतं की प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मार्गदर्शनाची जरूरत असते. मार्गदर्शन ह्यासाठी की जेणेकरून आपण आपल्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचावं, ह्यासाठी मार्गदर्शन हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की जर मला मार्गदर्शन मिळालं असतं तर कदाचित मी आणखी थोडस लवकर ह्या गोष्टी अचीव्ह करू शकले असते. म्हणजे 2017 साली जेव्हा मी इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झाले त्यावेळेस मला ही गोष्ट माहिती नव्हती की मी इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झाली. आणि ज्यावेळेस मला ही गोष्ट माहिती पडली त्यावेळेस अगदीच 4 दिवस राहिले होते माझ्या इंटरव्ह्यू साठी. आणि त्यावेळेस म्हणजे मला काही कळत नव्हतं की आता काय करायला पाहिजे, म्हणजे हा इंटरव्ह्यू देऊ की नको देऊ, इथपर्यंत ह्या गोष्टी आल्या होत्या. मग मी युनिक मध्ये कॉल केला. युनिकचे स्टाफ मेंबर अमित दहाणे सर, ऍक्च्युली त्यांची मला खूप मदत झाली. अगदी पर्सनली म्हटलं तरी खूप चांगली मला त्यांना त्यांच्याबद्दल सांगता येईल की ज्यावेळेस मला माहिती झालं की मी 2017च्या इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झाले आणि मी त्यांची भेट घेतली त्यावेळेस त्यांनी इतकं चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केलं. इंटरव्ह्यू कसा फेस केला जावा याविषयी त्यांनी मला जी माहिती दिली ती खरंच खूप चांगली होती, याची मला खूप फायदा झाला. लागलीच त्यांनी मला दुसऱ्याच दिवशी माझ्यासाठी मॉक इंटरव्ह्यू ही त्यांनी अरेंजमेंट करून दिली. परंतु अनफॉर्च्युनेटली 2017 साली मी सक्सेसफुल नाही होऊ शकले. म्हणजे 2018ची मी PSI मेन्स क्वालिफाय झाले त्यावेळेस मी सरांना भेटली जाऊन, आणि मला सरांनी सांगितलं की कशा पद्धतीने आता तो इंटरव्ह्यू फेस केला जावा किंवा काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. म्हणजे त्यांचं मला मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने मिळाले. ऍक्च्युली सांगायचं झालं तर युनिकचा जो स्टाफ मेंबर आहे तो इतका फ्रेंडली आहे आणि आपल्याला कुठलीही जरूरत लागली तर ते अशा पद्धतीने आपल्याला गोष्टी समजावून सांगतात की मला असं वाटतं की आपल्याला दुसऱ्या कुठल्या मार्गदर्शनाची जरूरतच पडत नाही. म्हणजे माझा तरी अनुभव हाच होता. आणि जेव्हा 2018 साली मी सरांना भेटले माझ्या इंटरव्ह्यू साठी आणि फिजिकल साठी त्यावेळेस सरांनी मला सांगितलं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे मला असं म्हणायचं वाटतं की छोटी छोटी चीजे जो बडी बडी चीजे होणे से रोकतीये. म्हणजे मला असं सांगता येईल असं की मी स्वतः फिजिकलची प्रॅक्टिस करत होते. मी कुठलाही कोच लावलेला नव्हता, कुठलाही ग्रुप जॉईन केलेला नव्हता. त्यावेळेस सरांनी मला हा सल्ला दिला की मी ते करायला पाहिजे. म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट ही, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट इतका मोठा होऊ शकतो हे कदाचित आपल्याला वाटणार नाही. पण ते ज्यावेळेस मी जे जॉईन केलं मला खरंच त्याचा खूप फायदा झाला माझ्या फिजिकलसाठी. म्हणून मला असं म्हणावंच वाटतं की जर तुम्हाला जर कुठल्याही गायडन्स जरूरत असेल, कुठली गोष्ट कुठलीही क्वेरी जर तुमच्या मनात राहत असेल तर तुम्ही त्यासाठी कोणाला तरी अप्रोच करायला पाहिजे. आणि युनिक इज द बेस्ट असं मला तरी वाटतं. कारण माझ्या आयुष्यामध्ये मला सक्सेसफुल होण्यामध्ये युनिकच्या स्टाफ मेंबरचा, स्पेशली अमित दहाणे सर ज्यांनी मला खरंच खूप चांगल्या पद्धतीने मेंटर केलं, त्यांचा मला माझ्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यामध्ये खूप फायदा झाला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही मला म्हणता येईल असं की ज्यावेळी 2018चा इंटरव्ह्यू होता त्यावेळेस आदल्या दिवशी खूप नर्वस झाले होते मी, खूप अशी एन्झायटी झाली होती आणि मला सुधरत नव्हतं. मला असं नर्वसनेस फील झाल्यामुळे मला असं वाटत होतं की मी हा इंटरव्ह्यू देऊ की नको देऊ, फेस करू की नको करू, आणि केलं तर कसं होईल काय. पण एक छोटीशी गोष्ट, मी त्यांना फोन केला, अगदी 2 मिनिटाचा फोन कॉल असेल तो, पण मला त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे माझा कॉन्फिडन्स रिबिल्ड केला, इतके चांगल्या प्रकारे मला मेंटर केलं, माझा आत्मविश्वास मला वापस आणण्यामध्ये मदत केली. त्याचा मला खरंच खूप चांगला फायदा झाला, जेणेकरून मी दुसऱ्या दिवशी चांगलं परफॉर्म करू शकले आणि आज PSI म्हणून तुमच्यापुढे उभी राहू शकते. हा माझा आतापर्यंतचा PSI होण्यापर्यंतचा प्रवास. म्हणजे मला असं वाटतं की सक्सेस स्टोरी असं काही नसतं. आपण ज्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करतो, आपले प्रामाणिक प्रयत्न जे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पुढे नेऊन ठेवतात, ती प्रत्येक गोष्ट ही एक स्टोरी बनते. आणि हीच गोष्ट मी अनुभवली आतापर्यंत माझ्या प्रवासामध्ये. आणि सांगायचं झालं युनिक बद्दल, त्यांचा प्रत्येक स्टाफ मेंबर असेल, म्हणजे आता त्यांनी जे ऑनलाईन लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल करून दिले त्याचा खरंच तुम्ही फायदा करून घ्यायला पाहिजे. आणि अभ्यासाबद्दल सांगायचं झालं तर प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू, फिजिकल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. पण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, मोटिवेशन, सगळ्यांना इन्स्पिरेशन हवं असतं. पण मला असं वाटतं बाहेरचं असं इन्स्पिरेशन काही नसतं. इन्स्पिरेशन हे तुमचं आतमध्ये असावं लागतं.
बाहेरचं इन्स्पिरेशन तुम्हाला 2 मिनिटं, 2 तास, 2 दिवस तुम्हाला इन्स्पायर करेल, पण तुमचं आतलं मोटिवेशन हे तुम्हाला कायम तुमच्या सोबत असणार आहे. तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी ते मदत करणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःची गोष्ट ओळखा, तुम्हाला काय बनायचंय, कसं बनायचंय, त्या गोष्टीचं तुम्ही अरेंजमेंट करा, स्वतःचं शेड्यूल तयार करा, स्वतःचं प्लॅनिंग तयार करा. कोणी कशा पद्धतीने अभ्यास केला ह्यापेक्षा तुम्हाला काय सुटेबल आहे, तुमचा अभ्यास मॉर्निंगला होतो, इव्हिनिंगला होतो का नाईटला होतो, ही गोष्ट तुम्ही ठरवा. आणि 2019 जे फिजिकल इंटरव्ह्यूचं शेड्यूल असेल, मला वाटतं आता फिजिकल तर सगळ्यांचं बंद असेल, पण त्यासाठी जेव्हा तुम्हाला तुमचं शेड्यूल पुन्हा सुरू होईल त्यावेळेस तुमचे जे डेमो होतात फिजिकलचे ते तुम्ही अशा पद्धतीने द्या की तो तुमचा फायनल डेमो आहे. कारण आपण खूप त्या गोष्टी लाईटली घेतो आणि मला वाटतं त्याचाच इम्पॅक्ट आपल्या पुढच्या गोष्टींवर होत असतो. प्रत्येक डेमो जर तुम्ही सिरियसली दिला तर तुमच्या फायनली डेमोला जो काही तुमचा नर्वसनेस असतो तो कमी होईल, जेणेकरून तुम्ही अगोदरच त्या गोष्टी केलेल्या असतात, त्या गोष्टी अनुभवलेल्या असतात. त्यामुळे फायनलला कुठलीही प्रकारची नर्वसनेस तुम्हाला जाणवणार नाही. पण ही गोष्ट तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट सिरियसली कराल. अगदी इंटरव्ह्यूचं सुद्धा मॉक इंटरव्ह्यू युनिकमध्ये मला वाटतं एका मुलासाठी 3 ते 4 मॉक इंटरव्ह्यू अगदी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिले जातात. त्याचा तुम्ही फायदा घ्या. खूप लोक मॉक इंटरव्ह्यूला जाताना ते सिरियसली घेत नाहीत. तर मला असं वाटतं प्रत्येक मॉक इंटरव्ह्यू हा तुमचा फायनल इंटरव्ह्यू आहे, अशा पद्धतीने जर तुम्ही दिला तर त्याचा खूप फायदा तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या जेव्हा फायनल इंटरव्ह्यू असेल त्यावेळेस होणार आहे. अगदी आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर ज्यावेळेस माझा फायनल इंटरव्ह्यू होता त्यावेळेस सरांनी मला ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या टिप्स दिल्या त्या मला अतिशय उपयोगी पडल्या. अमित धाणे सर, युनिक वन ऑफ द स्टाफ मेंबर ऑफ युनिक, हे अतिशय छान पद्धतीने गाईड केलेले त्यांनी मला. अगदी माझ्या यशामध्ये त्यांचा खरंच खूप मोठा वाटा आहे, युनिकचा मोठा वाटा आहे. आणि मला सांगावंच वाटतं अभ्यासाबद्दल की प्रिलिम्सचा अभ्यास करताना तुम्ही स्टॅटिक पोर्शन तर सगळेच जण वाचतात, पण मला असं वाटतं की स्टॅटिक वाचताना स्टॅटिकचे क्वेश्चन हे चुकले नाहीत पाहिजे. कारण की हिस्ट्री असेल ते काही चेंज होणार नाहीये. ज्या गोष्टी चेंज होत नाहीत त्या गोष्टी चुकल्या नाहीत पाहिजे. अगदी आत्ताच्या क्वेश्चन पेपरचं जर तुम्ही अनालिसिस करत असाल, मागची होऊन गेली, तर करंट ओरिएंटेड जे क्वेश्चन पडतात त्यातून तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की करंट ओरिएंटेड क्वेश्चन पडतात म्हणजे करंटचा अभ्यास तुम्ही चालू ठेवायला पाहिजे. अगदी आता कोरोनाची सिच्युएशन आहे, सगळेजण गावी गेलेले आहेत, सगळे घराबाहेर कोणी पडत नाहीये, परंतु युट्यूब सारख्या सुविधा, सगळ्यांकडे मोबाईल फोन्स आहेत, इंटरनेट कनेक्शन्स आहेत, त्यातून तुम्ही युट्यूबवर युनिकने सुद्धा मला वाटतं करंटचे खूप चांगले व्हिडिओ अवेलेबल करून दिलेले, त्यांचे ऑनलाईन लेक्चर्स होतात, त्या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत त्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणजे जर तुम्ही आतापासून या गोष्टीची सिरियसली सवय करून घेतली तर मला वाटतं मी एक्झाम पर्यंत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमचं बिल्ड झालेलं असेल सगळ्या गोष्टी. आणि मला वाटतं की आता सगळ्यांना असं वाटतंय की लोक गावी गेलेत, बुक्स नाहीयेत, अभ्यास करत नाहीयेत, गाफील आहेत. पण गाफील राहू नका. आपली जी कॉम्पिटिशन आहे ही ह्या लोकांसोबत नाहीये जे गाफील राहून राहत आहेत. असे लोक जे ऑलरेडी घरात राहत होते, घरात राहून अभ्यास करत होते आणि कोरोनाचा त्यांच्या मला वाटतं त्यांच्या शेड्यूलवर काही इफेक्ट झाला नाही. अगोदरही ते घरात राहून अभ्यास करत होते आणि आताही त्यांचं तेच शेड्यूल आहे. अशा लोकांसोबत आपली कॉम्पिटिशन आहे. सो मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता घरात राहून सुद्धा तुम्हाला युनिकने चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. बाकीच्या गोष्टी युट्यूबवर अवेलेबल आहेत. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा करून तुमच्या जो अभ्यास आहे तो चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्याचं प्लॅनिंग करायला हवं. आणि मेन्स बाबत सांगायचं झालं तर आपल्याला मेजर ऍक्ट्स असतात, म्हणजे सीआरपीसी असेल, आयपीसी असेल, मायनर ऍक्ट्स असतील म्हणजे हुंडा प्रतिबंधक असेल किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने वाचा. म्हणजे वाचताना तुम्ही त्याच्या मायक्रो नोट्स तयार करा. मला तरी असं वाटतं. म्हणजे मायक्रो नोट्स जेव्हा मी राज्यसेवा मेन्सचा अभ्यास असेल ज्याला मायक्रो ह्या सगळे मायनर ऍक्ट्स असतात, किंवा हे मेन्स असेल, पीएसआय मेन्स असेल ज्याला हे सगळे ऍक्ट्स असतात, दोन्हीकडे हा सिलेबस सेम असल्यामुळे ऍक्च्युली मला फायदा असं झाला की मी माझी एक सवय आहे की मी मायक्रो नोट्स काढायची प्रत्येक गोष्टीची. म्हणजे आपण काय वाचले ते अतिशय थोडक्यामध्ये, म्हणजे आपल्याला माहिती असते की त्याचा रेफरन्स पुढे जाऊन कुठे आहे. म्हणजे तो शब्द वाचला तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की ते पुढे कुठे आहे, त्याचा रेफरन्स काय आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही मायक्रो नोट्स तयार केल्यात तर त्याचा फायदा असा होईल की ज्यावेळेस तुम्ही त्याची रिव्हिजन कराल अतिशय थोड्याशा टाइम मध्ये अतिशय मोठा पोर्शन तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने रिवाइज करू शकाल. हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मला सांगावं असं वाटतं की आपण वाचतो त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट अंडरलाईन करतो आणि खूपदा असं होतं की क्वेश्चन पेपर येतो, आपले आन्सर चुकतात, आपण नंतर पाहतो आणि काय होतो की हा तर क्वेश्चन मी अंडरलाईन केलेला होता, हा एमसीक्यू हा माझ्या जिथून पडलाय. पण होतं काय, आपण त्याला चांगल्या पद्धतीने रिवाइज करत नाही. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा रिवाइज केल्या गेल्या पाहिजे, कारण की रिव्हिजन इज द ओनली की. कारण की ह्याच गोष्टी आहेत, खूप वास्ट सिलेबस आहे, ह्या जर लक्षात ठेवायचं असेल तर मला असं वाटतं की रिवाइज ह्या चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. मायनर ऍक्ट, सब क्लॉज यावर जे क्वेश्चन पडतात ते मला वाटतं सहजासहजी लक्षात राहत नाही. तर तुम्ही त्याच्या मायक्रो नोट्स तयार करा आणि डेली बेसिसवर एक शेड्यूल तयार करा ज्यामध्ये तुम्ही त्या चांगल्या पद्धतीनेच रिवाइज केल्यात
तर ते तुम्हाला यशाच्या दृष्टीने न्यायला, चांगले मार्क्स पडायला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहेत. आणि बाकी गोष्टी सांगायचं झाल्या तर खरंच युनिकने आता जो तुम्हाला प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून दिलाय, ऑनलाईन लेक्चर्स मला वाटतं आता काही दिवसामध्ये सुरू झालेत, याचा तुम्ही फायदा करून घ्या. ह्या ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा, ज्याचा तुम्हाला खरंच खूप फायदा होईल. म्हणजे घर बसल्या तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी शिकू शकता, ह्या गोष्टी आत्मसात करू शकता, ज्याचा तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये खूप चांगला फायदा होईल, चांगला स्कोर तुम्ही आणला जाऊ शकता. आणि पुढे सांगायचं तर फिजिकलची आता तयारी तुम्ही करत नसाल कदाचित, परंतु जेव्हा तुम्ही तयारी करायला लागाल तेव्हा मला असं वाटतं सिरियसली करा, डेमो सिरियसली द्या, मग इंटरव्ह्यू सिरियसली द्या. ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्यात तर मला वाटतं तुम्हाला यशापासून कोणीही रोखत नाही. आणि मला इथे एक्सक्लुझिव्हली सांगावं असं वाटतं की युनिकने जो तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून असेल किंवा युनिकचा जो स्टाफ आहे तो खरंच खूप फ्रेंडली आहे. आणि तुम्ही ह्या गोष्टींचा फायदा करून घ्या. तुमच्या क्वेरीज असतील तर तुम्ही त्यांना फोन करा, मेसेजेस करा, त्यांना विचारा, कारण की छोट्यातली छोटी गोष्ट जी तुमच्याकडून राहिली जाऊ शकते ती खूप मोठा इम्पॅक्ट तुमच्यावर करू शकते. त्यामुळे कुठलीही गोष्ट असेल तर तुम्हाला मार्गदर्शन असेल तर युनिक हे खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतात. आणि शेवटी मला माझे आई वडील ज्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सपोर्ट केला, म्हणजे मित्रमैत्रिणी प्रिया, अनुजा, PSI आलोक सर असतील किंवा युनिटचे स्टाफ मेंबर अमित डहाणे सर असतील, ज्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, ज्याचा मला खूप फायदा झाला, त्या सगळ्यांची मी आभारी आहे. युनिकने मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला माझं मत मांडण्यासाठी, माझी सक्सेस स्टोरी तुमच्यासमोर मांडण्यासाठी. त्याबद्दल युनिकचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. आणि घरामध्ये राहा, सुरक्षित राहा, घरामध्ये राहून अभ्यास करा. आणि जेव्हा कधी तुम्ही घराच्या बाहेर यानंतर पडाल त्यानंतर तुमची स्वतःची ओळख निर्माण करून स्वतःचं नाव घेऊनच बाहेर पडा. थँक्यू सो मच. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.